सुखाची सावली। ख्रिस्तामधील सर्वांना सलाम। आमच्या तारणाऱ्या जिवंत आणि गौरवी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत। सुखाची सावली तव पंखाखाली, सुखाची सावली तव पंखाखाली। सुखाची सावली तव पंखाखाली। भक्तांची माऊली तुझे मिले करू, भक्तांची माऊली तुझे मिले करू। कसा मी सावरू तुझ्या विना, कसा मी सावरू तुझ्या विना, तुझ्या विना। सुखाची सावली तव पंखाखाली। आजच्या मन्नाकरिता देवाचे वचन मत्ताय याचा 8वा अध्याय 24 ते 27 वचन। मत्ताय याचा 8वा अध्याय 24 ते 27 वचन। अचानक समुद्र इतके मोठे वादळ झाले की नाव लाटांमध्ये पूर्णपणे गुरफटून गेली आणि येशू तर नावेत झोपला होता। तेव्हा शिष्य त्याच्याकडे गेले आणि त्यांनी त्याला जागे केले व म्हटले, प्रभू आम्हाला वाचवा, आपण बुडत आहोत। येशूने उत्तर दिले, तुम्ही विश्वासा किती उणे आहात रे, तुम्ही का घाबरता? मग त्याने उठून वारा व लाटा यांना अधिकारवाणीने शांत होण्यास सांगितले। वारा थांबला, समुद्र अगदी शांत झाला। तेव्हा लोकांना मोठे आश्चर्य वाटले। ते म्हणाले, हा कोणत्या प्रकारचा मनुष्य आहे, वारा व समुद्र देखील त्याचे ऐकतात। प्रभू परमेश्वर या वाचलेल्या वचनाद्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करो। आजच्या मननासाठी परमेश्वराचे वचन मत्तेकृत शुभवर्तमान त्याचा 8वा अध्याय 24 ते 27 पर्यंतची वचने आपण पाहूया। प्रियांनो, ह्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त कशा प्रकारे वादळ आपण शांत करतो आपल्याला माहित आहे आणि तो अनुभव तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये देखील घेतला असेल की प्रभू येशू ख्रिस्त तर प्रत्येक क्षणामध्ये तो तुमच्या आणि माझ्या सोबत आहे आणि आमच्या जीवनामध्ये कितीही मोठं वादळ उठलं असेल ते प्रभू येशू ख्रिस्तांनी शांत केलेलं आहे। आज आम्ही बघतोय की त्याचे शिष्य आणि ते तारवामध्ये जात आहे, मोठ्या प्रकारचा वादळ त्या ठिकाणी समुद्रामध्ये उठलेला आहे, तारू हालू लागलेला आहे। आम्ही बघतो की एक जण गेला, प्रभू येशू ख्रिस्त जो झोपला होता त्याच्याजवळ गेला आणि म्हणतो, प्रभूजी वाचवा, आम्ही बुडालो। प्रभू येशू ख्रिस्त त्यांना म्हणाला, अहो अल्पविश्वासी, तुम्ही भित्रे कसे, हे अल्पविश्वासी तुम्ही भित्रे कसे। आज प्रियांनो, आमच्या जीवनामध्ये समस्याचं वादळ, संकटाचं वादळ
है ना, बऱ्याचशा नैराश्याचं वादळ हे शैतान आणणार, तो शांत बसणार नाही. आम्हाला एक गोष्ट करायची आहे की आम्ही यदि भिलो तर प्रियानो संपलं. आम्हाला माहित आहे जेव्हा यहोशाफाटावर सगळ्या सैन्यांनी हल्ला केला तो भिला नाही, तो भिला परंतु परमेश्वराच्या सानिध्यामध्ये गेला आणि परमेश्वराकडे सहाय्य मागू लागला. प्रियानो, ह्या ठिकाणी जेव्हा आम्ही भीतो तेव्हा अविश्वास आमच्या जीवनामध्ये प्रकट होतो. भीणं म्हणजे देवावर अविश्वास टाकणं. जो राजांचा राजा प्रभूंचा प्रभू तो म्हणतो मी तुला कधी सोडणार नाही, मी तुला कधी टाकणार नाही. जेव्हा तो आमच्या सोबत आहे आम्ही अधिक खंबीर उभं राहायचं. जेव्हा आम्ही भीतो तेव्हा आम्ही 100% देवावर अविश्वास टाकल्यासारखं आहे. देवा तू राहून देखील आम्ही कसं भियावं. आज परमेश्वराचं वचन सांगत आहे जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त त्या तारवात असून देखील शिष्य भिवू लागलेले आहे. किती मोठा चमत्कार प्रभू येशू ख्रिस्तानी कुठे कुठे केलेले आहे. जेव्हा पेत्र म्हणाला प्रभूजी काय मी पाण्यावर येऊ तुमच्याकडे, आणि तो जोपर्यंत त्याचा विश्वास होता तोपर्यंत प्रियांनो तो आला आणि तो जाऊ लागला. परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतोय जेव्हा तो जाऊ लागला, जोपर्यंत विश्वास जाऊ लागला, परंतु विश्वास जेव्हा खालवला आम्हाला माहित आहे की तो बुडू लागला. प्रियांनो, हेच तर कारण आहे जेव्हा तुम्ही आणि मी आमचा विश्वास खालवतो, जेव्हा तुमचा आणि माझा विश्वास कमी होतो तेव्हा अशा गोष्टी तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये येत असतात. आज प्रभूला म्हणूया देवा आमचा विश्वास वाढव, आम्हाला भित्रे बनू नको. आणि जेव्हा आमचा विश्वास वाढल तर प्रियांनो तेव्हा तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये काम झाल्याशिवाय राहणार नाही, कार्य झाल्याशिवाय राहणार नाही. मोठा भय अद्भुत चमत्कार तुम्ही आणि मी परमेश्वराचं अनुभवल्याशिवाय राहणार नाही. प्रियांनो, आज तुम्ही आणि मी त्याचं कार्य अनुभवलेलं आहे का? तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये तुम्ही आणि मी त्याचं कार्य अनुभवलेले आहेत का? चमत्कार अनुभवलेले आहेत का? निश्चितच प्रियांनो तो अनुभवल जेव्हा आम्ही त्याच्या जवळ जाऊ. प्रभूला म्हणूया देवा आमचा विश्वास वाढव, जेणेकरून आमच्या मनातली भीती काढून टाक. देवबाप ह्या महिन्यामध्ये तो करायला जात आहे. प्रार्थना करूया. स्तुतीस पात्र भयाशोग्य जिवंत देवा, तुला स्तवितो, तुला गौरवितो, तुला उंचावितो. प्रभू परमेश्वर बाप्पा, मी प्रार्थना करतो ह्या वेळेस आज आमचा प्रभू अल्पविश्वास, आमचा प्रभू परमेश्वर भित्रेपणा येशूच्या नावात काढून टाक प्रभू. आणि परमेश्वर आम्हाला भित्रेपणाचा नाही तर सामर्थ्याचा आत्मा तू आम्हाला दे. आणि प्रभू परमेश्वर बापा आमचा अविश्वास काढून आम्हाला भक्कम विश्वासाने भर, जेणेकरून आम्ही देखील विश्वासपूर्ण जीवन जगून समस्यावर तोड देता येईल अशा प्रकारे प्रभू तू आमचं जीवन कर दे बापा. धन्यवाद देतो परमेश्वर प्रभू. सर्व गौरव, सर्व महिमा, सन्मान तुला देतो. प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावात केली म्हणून तू ऐक बापा. आमेन. सुखाची सावली तव पंखाखाली, जीवाला लाभली ख्रिस्ता राया, जीवाला लाभली ख्रिस्ता राया, ख्रिस्ता राया. सुखाची सावली तव पंखाखाली, सुखाची सावली तव पंखाखाली, सुखाची सावली तव पंखाखाली. येशू हा पहा जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा. आता आपण आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.